नमस्कार, नाव आनंद सपाटे. आज या सिस्टम मध्ये ओळख करून दिली. मी ज्या संदर्भात तुमच्याशी आज बोलणार आहोत, आपल्या कंपनीचं नाव आहे हॅपी हेल्थ इंडिया. बरोबर. कंपनीचं विजन आहे दुकान बदला नशीब बदलेल. साधा नारा आहे. आजपर्यंत आपण कुठून ना कुठून किराणा माल होतो, ते फक्त दुकान बदलायचंय. मग दुकान का बदलायचंय हा माइंडसेट पण आपल्यासाठी गरजेचा आहे. प्रत्येकाला काही ना काही सांगून इथं आणलेलं असणार आहे. बरोबर. फक्त एकच सांगेल आपल्याला, दुकान बदलून जर 4 पैसे किंवा वाचणार असतील तर बदलायला काय हरकत आहे का? नक्कीच नाही. मग आपलं दुकान बदलण्या अगोदर आपण ज्या सिस्टम मधून आपल्या घरामध्ये आज मटेरियल गुड मॉर्निंग टू गुड नाईट वस्तू आणतो, पहिल्या सिस्टम समजून घेऊ. मग आपल्या दुकानाची सिस्टम काय असेल ती आपल्याला सिस्टम समजून घ्यायची. मार्केटमध्ये ज्या सिस्टम काळानुसार तुम्ही जर बघितलं बदलत चाललेल्या आहेत. ज्या काळात पैसा नव्हता त्या काळात पण एक सिस्टम होती, ज्याला आपण वस्तू विनिमय म्हणायचो. वस्तूंची देवाणघेवाण व्हायची. आता ही वस्तूंची देवाणघेवाण करत असताना गरीबाला प्रॉपर न्याय मिळायचा का? नक्कीच नाही. कुठं श्रीमंत लोक याचा गैरफायदा घ्यायचे. पण जसं जसं व्यवहारात पैसे आले, नाणं आलं, तसे व्यवहार कसे व्हायला लागले? आज पारदर्शक. आणि आज जे व्यवहार चाललेत हे व्यवहाराची क्लॅरिटी आहे. पण हे व्यवहार ज्या बिझनेस अंडर चाललेत ते बिझनेस आहे ट्रॅडिशनल बिझनेस. मग ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे काय, तो का आला आणि बार्टर वस्तू विनिमय का बंद पडलं, हे जर कळालं तर नवीन तुम्हाला बिझनेस येणारा ते पण तुम्हाला क्लिअर होईल. ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे आपण आपल्या घरामध्ये गुड मॉर्निंग टू गुड नाईट ज्या आपण वस्तू खरेदी करतो ह्या कुठून ना कुठून तरी आणतोय. बरोबर. बनवणारी कंपनी असते आणि इथं वापरणारा कोण असतो? एंड युजर म्हणजे कस्टमर. मला जर गुड मॉर्निंग टू गुड नाईट एखादी वस्तू आणायची असेल तर मी डायरेक्ट कंपनीत जाऊन घेतोय का? नक्कीच नाही. मी आणतो कुठून? जवळच्या दुकानदाराकडून. आता हा दुकानदार स्वतः वस्तू बनवत नाही, हा डायरेक्ट कंपनीत जात नाही. हा काय करतो? ह्याच्यापेक्षा मोठा दुकानदार म्हणजे होलसेलर. आता होलसेलर सुद्धा स्वतः वस्तू बनवत नाही, हा डायरेक्ट कंपनीत जात नाही. हा काय करतो? ह्याच्यापेक्षा मोठा दुकानदार म्हणजे डीलर किंवा डिस्ट्रीब्युटर, ह्यांच्याकडून हे लोक घेतात. आता डीलर पण स्वतः वस्तू बनवत नाही, हा पण डायरेक्ट कंपनीत जात. हे काय करतात? ह्याच्यापेक्षा मोठा दुकानदार स्टॉकिस्ट किंवा सीएफएन एजंट. बरोबर ना साहेब? आता हे लोक फक्त वस्तूला पास आउट करायचं काम करतात. बरोबर. आता मार्केटमध्ये जर ह्या वस्तूची डिमांड वाढवायची असेल किंवा खप वाढवायचा असेल तर ह्यांचा काय रोल आहे का? नक्कीच नाही. मग कंपनी ह्याच्यामध्ये काय करते? ऍडव्हर्टाईज, जाहिरात. आता ऍडव्हर्टाईज वरती आज जर बघितलं करोडोनी खर्च होते. बरं, ऍडव्हर्टाईज कोण करतं? क्रिकेटर, ऍक्टर, सेलिब्रिटी. ही लोक फ्रीमध्ये करतायत का? बरं, 30 वर्षापूर्वी ऐश्वर्याने ऍड केली, मेरी सौंदर्यता का राज डॅश डॅश इंटरनॅशनल. बघा, आज खरंच ऐश्वर्याने तो साबण वापरला असेल का? बरं, ऍडव्हर्टाईज मिळाली, सौंदर्यवती साबणामुळेच आली का सौंदर्यवती झाल्यानंतर तिला ऍडव्हर्टाईज मिळाली? हे लोक खोटं बोलून आज करोडो रुपये कमवत आहेत. बरं, नुसतं बोलून उपयोग आहे का? ती वारंवार शो झाली पाहिजे आणि शो करण्यावरती पण करोडो रुपये खर्च आहे. कंपनी काय म्हणते? आम्हाला आमच्या फायद्यासहित ही वस्तू तुम्हाला 50 रुपयाला द्यायला परवडते. किती रुपयाला? मार्केटमध्ये द्यायला 50 रुपयाला परवडते. पण या लोकांचे हात लागल्यामुळं आपल्यापर्यंत ही वस्तू कितीला येते? 100 रुपयाला. आता 50ची वस्तू आपल्यापर्यंत 100ला आली. कलर बदलला, कव्हर बदलला की वजन बदललं? बदललं काहीच नाही, बदलली फक्त किंमत. आता 50ची वस्तू आपण 100ला घेतोय. साहेब, आपण गरीब म्हणायचं का श्रीमंत हो? नक्कीच श्रीमंत. पण ही श्रीमंती आपल्या घरात राहिली का? ही श्रीमंती ना या दुकानदाराच्या घरात राहिली. ही श्रीमंती गेली मधल्या लोकांमध्ये. आता श्रीमंती म्हणजे काय? मोठमोठे बंगले ह्यांचे आहेत का आपले? नक्कीच ह्यांचे. मोठमोठ्या गाड्या ह्यांचीच मुलं फॉरेनला शिकायला, हीच लोक फॉरेनला फिरतात, हीच लोक हायवेवर जागा घेतात, ह्यांचेच बँक बॅलन्स मोठे. बरं, कुणाच्या जीवावर झाले सगळं हे? आपल्या. आणि आपलं नाव पण छान ठेवलं, कष्ट कर, आयुष्यभर कष्ट कर, या लोकांचे खिशे भर आणि मर कस्टमर. बघा साहेब, आज तुमच्या केसून 10 रुपये ठोकळा पडला, उचलचाल की नाही उचलचाल? नक्कीच उचलचाल. पण आजपर्यंत तुमच्या माझ्या वैयक्तिक प्रत्येकाच्या जर बघितलं तर तुम्ही किराणा माल आणला, तुमच्या आई वडिलांनी आणला, त्यांच्या आई वडिलांनी आणला. बरोबर आहे का? आज कित्येक ठोकळे ह्यांच्या खिशात गेले आणि ही लोक काय झाली? मोठी झाली. बरोबर आहे का? मग आजपर्यंत जर का आपला इथं फायदा होतोय का लॉस होतोय? नक्कीच लॉस होतोय. पण ह्या सिस्टमवर तुम्ही जर अभ्यास केला तर 2च माणसं महत्वाची, एक म्हणजे कंपनी, दुसरा म्हणजे कस्टमर. बरोबर आहे का? समजा कंपनी बंद केली तर पुढे चॅनल चालेल का? नाही चालणार. कस्टमर बंद केला, हे चॅनल चालेल का? पण जर मधले बंद केले आणि कंपनी कस्टमर जर एकत्र आणला तर नक्कीच चालणार. मग आता जी सिस्टम येते ज्याला आपण म्हणतो डायरेक्ट सेलिंग, ज्या माध्यमातून कस्टमरला कस्टमर स्वरूपात न भेटा आपली कंपनी त्याला डिस्ट्रीब्युटर स्वरूपात देणार. कुठल्या स्वरूपात? डिस्ट्रीब्युटर स्वरूपात. आणि तेही मार्केटपेक्षा स्वस्त. हा खूप महत्वाचा विषय आहे.
मार्केटपेक्षा स्वस्त. फक्त आपली कंपनी काय म्हणते, आम्ही प्रोडक्ट बनवतो, तुम्ही वापरा. मग जे तुमच्या नजरेसमोर दिसतंय हे तुम्ही आज ह्या सिस्टम मधून आणलं आणि मधल्या लोकांना मोठं केलं. त्याच्याऐवजी तुम्ही आता कोणाकडून घ्या, आमच्याकडून. मग पहिले करू खर्चा. आता खर्चा काय करायचा आहे, जे तुमच्या घरात 2-3 हजार सामान दर महिन्याला लागतं ते आपल्याकडून घ्यायचं. आता चांगलं किंवा वाईट हे वापरल्यावर कळेल का फक्त बघून? नक्कीच वापरल्यावर. ज्यावेळेस तुम्ही वापरचाल त्यावेळेस 2 गोष्टी नक्कीच घडणार, एक तर चांगलं असेल किंवा एक तर वाईट असेल. आता वाईट असेल तुम्ही येणार आहे का आपल्याकडे, पण जर चांगलं असेल तर नक्कीच वारंवार येणार. जे चांगलं वाटलं त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. पहिले करू खर्चा, बाद में करो चर्चा. आता चर्चा काय करायची, आपल्या प्रोडक्टची, आपल्या कंपनीची आणि आपल्या दुकानाची. आता ही चर्चा पण का करायची, इथून इथं प्रोडक्ट गेलं, कंपनीला कितीला पडलं होतं, 50 ला. आपल्याला कितीला घेतलं होतं, 100 ला. आता हे 50 रुपये ना कंपनीचा फायदा आहे ना कस्टमरचा, या मधल्या लोकांच्या खिशात गेले आणि मधली लोक काय झाली, हो श्रीमंत झाली. आता आपली कंपनी काय म्हणते, आम्हाला पण ही वस्तू 50 ला पडते, आपण केवढ्याला घेतली, समजा 90 ला, बरोबर आहे का. आता मध्ये कोण आहे का, तुम्ही आणि मी. जर हे 40 रुपये तुमच्या माझ्या खिशात आले तर तुम्ही आणि मी श्रीमंत बनणार की नाही बनणार, गॅरंटेड बनणार. पण एका दिवसात, एका महिन्यात नक्कीच नाही. ही प्रोसेस आहे. 2 ते 3 वर्ष जर आपण ह्या सिस्टमवर टिकून राहिलो, प्रॉपर विश्वास ठेवला आणि ह्या सिस्टमचा भाग झालो तर 100% तुम्ही आणि मी श्रीमंत होऊ शकतो. आता तुम्हीच सांगा, सिस्टम ही योग्य आहे का ही योग्य आहे? नक्कीच खालची, ज्या माध्यमातून प्रत्येक कस्टमरला इथं डिस्ट्रीब्युटर होता येते आणि त्याला एक इन्कमची संधी मिळू शकते, बरोबर आहे का. मग हे भारतामध्ये 1996 साली सुरुवात झाली. किती, पण 2016 साल हे सरकारला पण कळायला लागलं. किती, 2016. ज्या माध्यमातून आज जर बघितलं डायरेक्ट सेलिंगला चांगल्या गाईडलाईन दिल्या, बरोबर. आज जर बघितलं तर भरपूर चुकीच्या पण कंपन्या आल्या. आज गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन पाळतात त्या लिगल कंपन्या आहेत. आता जर आपल्याला ह्या सिस्टम मध्ये काम करायचं असेल तर आपली कंपनी हे सर्व नियम पाळून ह्या सिस्टम मध्ये काम करते. क्लिअर. आता आपल्या कंपनीचं नाव आहे HHI, हॅपी हेल्थ इंडिया. थोडंसं कंपनीबद्दल तुम्हाला मी पार्श्वभूमी सांगेन. कंपनी पंजाब लुधियानावरून आहे, बरोबर. कंपनीचे सीईओ सरदार संतोष सिंग, जे मूळचे लुधियानाचे, ऑलरेडी पिढीजात बिझनेसमध्ये आहेत. ऑलरेडी यांचे वेलनेस आणि गार्मेंटची फॅक्टरी आहे. भारतात आणि भारताबाहेर जवळजवळ 250-300 कंपन्यांना हे ऑलरेडी सप्लाय करतात. त्यांच्या एक ह्या सिस्टममुळे डोक्यामध्ये आलं, आजपर्यंत आपण फक्त या मधल्या वेलसेट लोकांना सेट करत आलो. पण जर का आपण या सिस्टमच्या माध्यमातून भारतातल्या आम आदमीला जर आपण मोठं केलं तर गॅरंटेड ही लोक मोठी होऊ शकतात का नाही. आणि यांनी याच्यात सुरुवात केली. मित्रांनो, आज फक्त 38 प्रोडक्ट घेऊन 2015 ला कंपनीची सुरुवात झाली. किती, ऑगस्ट 2015 ला. आज 7व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. एका व्यक्तीपासून सुरुवात झालेलं, एका दुकानापासून सुरुवात झालेली, आज सांगायला आनंद होतो 18 लाख लोकांचा कारभार कंपनीचा उभा आहे. शिवाय 18 लाख लोकांबरोबर आज 38 प्रोडक्ट पासून सुरुवात झालेली 750 प्रोडक्टची रेंज आपल्या मार्केटमध्ये आहे. ज्यामध्ये जर बघितलं तर आपल्या नजरेसमोर तर आहेतच. किराणा असतील, ग्रोसरी असेल, फुटवेअर आहे, गार्मेंट आहे, ऍग्रिकल्चर आहे, वेट कॅल्शियम, त्यानंतर ब्युटी प्रोडक्ट, पर्सनल केअर प्रोडक्ट, खाण्याचे प्रोडक्ट, सगळ्या टाईपचे प्रोडक्ट जर एका छताखाली मिळत असतील तर लोक दुकान बदलतील की नाही बदलणार, गॅरंटेड. आणि ज्यांनी बदलले ना ह्या सिस्टम मध्ये 6 वर्षामध्ये मागच्या ज्यांनी बदलले, कोणी 3,000 रुपये, कोणी 30,000 रुपये, कोणी 3 लाख रुपये, कोणी 30 लाख रुपये महिन्याला इन्कम घेणारी व्यक्ती आहे 76 लाख रुपये बरोबर. आज ह्या सिस्टम जर बघितलं तर आज मार्केटमध्ये जवळजवळ ऑल ओव्हर इंडियामध्ये काम चालू आहे. आता जो 35,000 स्क्वेअर फूट ऑफिस आहे, कंपनीचं प्रोफाईल कंपनीच्या ठिकाणी पूर्णतः स्ट्रॉंग आहे, बरोबर. शॉर्ट बट स्वीट. आता आपल्याला जर डिस्ट्रीब्युटर व्हायचं असेल तर आपल्याला इथे काय कुठली इन्व्हेस्टमेंट करायची नाही. आपल्याला काय करायची, इथं फक्त खरेदी. जसं आपण डीमार्ट मध्ये गेलो, इन्व्हेस्टमेंट केली म्हणतो, कसं खरेदी केली, बरोबर ना. तसं आपल्याला आपल्या दुकानात काय करायची, खरेदी. आणि ही खरेदी आयुष्यात येऊन एकदा 5,900 रुपयाची करायची. किती रुपयाची, 5,900. आता याच्यामध्ये तुम्हाला जागेवर 21 प्रोडक्टचं एक किट मिळेल. किती प्रोडक्टचं, 21. आता याच्यामध्ये कंपनीचं जे सगळं सर्वात ब्रह्मास्त्र ज्याला आम्ही म्हणतो, कंपनीची ट्रस्ट बेरी नावाचं प्रोडक्ट आहे. आता ही ट्रस्ट बेरी नेमकं काय आहे, बरोबर. आज बघा मार्केटमध्ये जर बघितलं तर कोरोना कोणाला झाला, ज्याची इम्युनिटी पॉवर कमी आहे, बरोबर ना साहेब.
आता इम्युनिटी पॉवर आयुष मंत्रालयाने बरंच काही सांगितलं किंवा WHO ने पण सांगितलं. इम्युनिटी पॉवर हे वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? चांगली कडधान्य खाल्ली पाहिजेत, चांगली फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत, चांगल्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. 30 वर्षापूर्वी शेतकरी शेतामध्ये शेणखत सोनखत वापरायचा. आज काय वापरतोय? युरिया, पेस्टिसाइड्स. याच्यामुळे आजारपण वाढत चाललंय का कमी होत चाललंय? बरोबर आहे ना? बरं, आज जर बघितलं तर आपण लहान असताना साहेब फळं पिकलेली खाल्ली का पिकवलेली? बरोबर ना? आणि आज मुलांना पिकवलेली. मला सांगा मग ह्यातून आपली इम्युनिटी वाढल का? सगळ्या ह्याच्यामध्ये आज किराणात तुम्ही बघितलं तर भेळ मिसळ चालली. बरोबर. मग आपल्या कंपनीने जे ट्रस्ट बेरी नावाचं प्रोडक्ट दिलंय हे 12 प्रकारच्या बेरींचा अर्क आहे. काय आहे? ज्याला आपण संजीवनी पण म्हणू शकतो. जे आपल्या शरीरामध्ये हे जे केमिकल टॉक्झिन स्वरूपात साठतंय, विषद्रव्य, हे काढायचं, जे आपल्या वेगवेगळ्या अवयवांवरती हे मारक काम करत असतं. बरोबर आहे का? आज बघा बीपी, डायबिटीज, शुगर, कॅन्सर, हाडाचे आजार हे वाढत चाललंय का नाही? हे फक्त हे टॉक्झिनचा परिणाम आहे. मग हे टॉक्झिन काढण्याचं काम ही ट्रस्टबेरी करते. बरोबर. मग हे सकाळी उठल्यानंतर 20 ml कोमट पाण्यामध्ये घ्यायचे. बरोबर. मग आज आपल्याला याच्यामध्ये 2 बॉटल दिलेल्या आहेत. शिवाय घरात लागणारे गुड मॉर्निंग टू गुड नाईट प्रोडक्ट, मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला, सब्जी मसाला, त्यानंतर चाय पत्ती, आंघोळीचे साबण, पेस्ट लागतं का लागत आहे? असे टोटल MRP किती असणार आहे? 5,900. याच्या माध्यमातून तुम्हाला मात्र डिस्ट्रीब्युटरशिपचा फायदा आहे. आठवड्याला 5 लाख रुपये मिळतील. आता 5 लाख म्हणल्यानंतर हे ब्रेन ऐकणार आहे का? हॅलो, 25,000, 50,000 इथपर्यंत झेपू शकतं, पण 5 लाख म्हणल्यावर बरोबर ना? पण आपल्याला इथं ऍडव्हर्टाईज करणारे खोटं बोलून करोडो रुपये कमवतात. डिस्ट्रीब्युटर करणार, डिस्ट्रीब्युटर लाखात पैसे कमवतो. मग आपल्याला संधी ऍडव्हर्टाईजची पण दिली आणि डिस्ट्रीब्यूट करायची पण संधी दिली. मग आपल्याला 5 लाख रुपये भेटणार नाही? नक्कीच जास्त मिळतील. मग ते कसे ते पण समजून घेऊ. आठवड्याला 5 लाख म्हणजे महिन्याला 20 लाख रुपये झाले. आणि या पॅकेजला आपल्याला 3,000 PV, ज्याला आपण म्हणतो परचेसिंग व्हॅल्यू. आता जसं हे 5,900 जॉईनिंग आहे, असंच सेम 3200 रुपयाचं पण जॉईनिंग आहे. किती रुपयाचं? ज्यामध्ये ट्रस्ट बेरीच्या ऐवजी आपली इम्युनिटी पॉवर वाढवणारी नोनी ज्यूस दिलेला आहे, जो अर्धा लिटरचा असेल. बाकी जे घरात लागणारे प्रोडक्ट असतात याच्या माध्यमातून आपल्याला 18 प्रोडक्ट दिले जातील. इथं आपल्याला 2 लाख रुपये विकली इन्कम, त्यानंतर 8 लाख रुपये मंथली इन्कम, इथं आपल्याला 1,500 PV दिलेला आहे. आणि तिसरं जॉईनिंग दिलंय 1,750 रुपयाचं, ज्यामध्ये टोटल FMCG चे प्रोडक्ट असणार आहे. बरोबर. ज्या माध्यमातून 14 प्रोडक्ट एका किटमध्ये असतील. 1 लाख रुपये विकली कॅपिंग, 4 लाख रुपये मंथली कॅपिंग, आणि इथे आपल्याला 800 PV असतील. आता बघा, या सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही तुमचं निर्णय आयुष्यात येऊन एकदा ही खरेदी करायची. किती वेळा? एकदा. मग हे किट आहे का किटकिट आहे? पण आयुष्याची किटकिट मात्र 100% दूर करू शकतं. बरं, आता पैसेच कमवायचे तर 1 लाख कमवले पाहिजेत का 2 लाख का 5 लाख? जर आपण जेवढं स्ट्रॉंग सांगू तेवढा समोरचा पण स्ट्रॉंग घेणार आहे. कधी ऐकलंय का 6,000चा किराणा माल भरला आणि एखाद्या माणसानं फाशी घेतली किंवा एखादा बॅग कुठला गेला? बरोबर आहे का? आयुष्यात येऊन एकदा 6,000 खरेदी करायला काय हरकत आहे का? नक्कीच नाही. बरं, एकदा किट घेऊन जर आपण डिस्ट्रीब्युटर झालो, इथपर्यंत काही शंका आहेत? नक्कीच नाही. आता इथून आपल्याला जे मिळणारे फायदे आहेत ते आपण समजून घेऊ. डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर आपल्याला पहिला बेनिफिट मिळतो इथं 10% ते 40% रिटेल प्रॉफिट. म्हणजे काय? तुम्ही तुमचे पैसे वाचवू पण शकता आणि लोकांना विकल्यामुळं हे 10 ते 40% पैसे कमवू पण शकता. आज मार्केटमधून आपण जे प्रोडक्ट आणतो त्याला फक्त एकच किंमत आहे. कुठली? MRP. आपण वापरतो का विकतो? फक्त वापरायला घेऊ शकतो, विकायला जाऊ शकतो का? त्यामुळे आपल्याला इथं फक्त विकत घ्यायची संधी आहे, जे मार्केटमधून प्रोडक्ट घेतो. पण आपल्याकडे तुम्हाला इथं DP प्राइस पण दिला. DP म्हणजे काय? डिस्काउंटेड प्राइस. डिस्ट्रीब्युटरची वेगळी प्राइस, ज्याच्यावरती कशावर 10% डिस्काउंट असेल, कशावर 20% डिस्काउंट असेल, कशावर 30% असेल, कशावर 40% डिस्काउंट आहे. शिवाय तिसरी किंमत दिली आपल्याला इथं BV. हे एका दिवसात कळणार नाही, पण तुम्हाला हळूहळू सिस्टम मध्ये आलं की समजून जाईल. BV म्हणजे प्रत्येक वस्तूला इथं पॉइंट आहे आणि हे पॉइंट एक BV म्हणजे साधारण 2 ते 3 रुपये कॅल्क्युलेट केला जातो. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपल्या घरात आपण चाय पत्ती पितो का नाही सर? नक्कीच पितात. आज हा चहा कुठून ना कुठून मार्केटमधून आणतोय, जे 4-5 ब्रँड असतील. मग इथं कोणी वेगळा पित असेल, कोणी वेगळा. बघा, आज आपण जर 4 ते 5 वेळा दिवसभरात चहा पिण्यात आला, मार्केटमधला जर चहा आणला
आज 5 ते 6 वेळा पिण्यात आला, ऍसिडिटी होते का नाही होत? छातीत जळजळ होते का नाही? का? कारण तो डस्ट टाईप असतो ज्यामध्ये फ्लेवर मिक्स असतात. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर टॅनिन नावाचं त्यामध्ये केमिकल पण असतं, ज्याच्यामुळे आपल्या शरीराला त्रास होतो. आपल्याकडला पण चहा आहे, मार्केटमध्ये जर तुम्ही अर्धा किलो घ्यायला गेला तर 250 रुपयापासून ते 270 रुपयापर्यंत रेट आहे. आपला पण चहा कसा आहे? 250 रुपयाला अर्धा किलो. मार्केटमध्ये जर हा चहा आपल्या इथे जर चहा घेतला तुम्ही हा 10 वेळा प्या, तुम्हाला त्रास होणार नाही, कारण हा चहा दाणेदार आहे, शिवाय हर्बल आहे. बरोबर. आज आपण ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटर होणार या माध्यमातून घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला हा नेक्स्ट टाइम फक्त किती रुपयाला पडणार आहे? 190 रुपयाला. म्हणजे मार्केटपेक्षा किती रुपये वाचले हो? 60 रुपये. हॅलो. आता हे 60 रुपये वाचलेले जर तुम्ही शेजाऱ्याला एकदा चहा पाजला आणि त्याला जर तो आवडला आणि नेक्स्ट टाइम तुमच्याकडून घेतला, तुम्ही आज 50 रुपये पण कमवू शकता का नाही? त्याला पण 10 रुपये डिस्काउंट मिळाला. क्लिअर. आपण अशा पद्धतीने इथं रिटेल प्रॉफिटचे पैसे पण कमवू शकतो. आणि ह्याला बीवी असतात 50, मग ते प्रोडक्ट वाईज असतात. आता समजा दर महिन्याला तुम्हाला एक 3000 सामान लागतंय, बरोबर आहे का? एक सर्वसामान्य कुटुंबाला लागतं नाही लागत? नक्कीच. आज 3000 रुपयाचं सामान आपण आज कोठून ना कोठून तरी घेतोय. या सिस्टम मधून घेतल्यामुळं आपला फायदा होतोय का मधल्या लोकांचा? नक्कीच मधल्या लोकांचा. पण आपण इथं सिस्टम मध्ये बदलल्यामुळं कंपनी म्हणते कशावर 10%, कशावर 20%, कशावर 30%, कशावर 40% डिस्काउंट आहे. ऍव्हरेज 20% काढला. किती? ऍव्हरेज 20%, ज्या माध्यमातून 3000 पाठीमाग 600 रुपये वाचतात. किती रुपये? मी 500च पकडतो. 512 महिन्याचे जर 6000 रुपये वाचत असतील तर सर्वसामान्य कुटुंबाचे जर 6000 वाचत असतील तर चांगलं काम आहे की नाही? एक सामाजिक बांधिलकी आपण जपतोय. लोक दुकान बदलणार की नाही बदलणार? नक्कीच बदलणार. शिवाय कंपनी म्हणते तुम्ही आमच्या दुकानामध्ये 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत, किती? 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत डिस्काउंटेड प्राइसनं, नॉट एमआरपी. एमआरपीचं 3000 घेतल्यामुळे डिस्काउंट किती मिळाला? 500 रुपयाचा. आता कंपनी म्हणते 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत तुम्ही जर आमच्या दुकानात 2500 रुपयाचं सामान घेतलं, किती रुपयाचं? 2500चं, तर आम्ही तुम्हाला 400 रुपयाच्या वस्तू त्या पण फ्री मध्ये देऊ. किती रुपयाच्या? 400 रुपयाच्या. आज बघा काही लोकांचं कुटुंब मोठं असतं, त्यांनी जर 5000 रुपये सामान घेतलं तर त्याला 800 रुपयाचं फ्री मिळेल. 10,000चं घेतलं 1600 रुपयाचं फ्री मिळेल. 20,000 पर्यंत कंपनी 3200 रुपयापर्यंत सामान फ्री देते आपल्याला. बरं, हे 2500 रुपये एकाच टायमाला करा म्हणत, कधी 500चं 100चं करा, कधी 200चं करा, कधी 500चं करा, कधी 1000चं करा, पण 1 ते 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत 2500चं कंप्लीट करा. शिवाय 1000 बीव्ही पूर्ण केले. आता 1 बीव्ही म्हणजे किती रुपये? 2 ते 3 रुपये. आपण जर 2,500-3 हजाराचं सामान दर महिन्याला खरेदी करतोय तर तुमचे 10% ते 30% तुम्हाला तुमच्या अकाउंटवर कॅशबॅक पण दिलाय. काय दिलाय? कॅशबॅक. एक मिनिट, हे आपल्याला लिहायचं नाही बरं का, तुम्ही फक्त बघा, तुम्हाला नंतर वेळ दिल्यावर लिहायचंय. ओके. 10% 30% आपल्याला कॅशबॅक भेटणार आहे. आता हे 1000 बीबी लोक महिनाअखेरपर्यंत कंप्लीट करायला लागले. कधी? महिनाअखेरपर्यंत. पण कंपनी म्हणते आम्ही तुम्हाला कन्सिस्टन्सी पण ऑफर दिली. 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जर हे 1000 बीबी कंप्लीट केले, असं सलग 4 महिने. किती महिने? 5व्या महिन्याच्या खरेदीला आम्ही तुम्हाला परत 1000 रुपयाचे प्रोडक्ट फ्रीमध्ये देऊ. याला जर डिवायडेड बाय 4 केलं तर महिन्याला कन्सिस्टन्सीचे किती रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतील? 250 रुपयाचे. रेग्युलर मध्ये 400चे प्रोडक्ट झाले, कन्सिस्टन्सी मध्ये 250चे प्रोडक्ट, म्हणजे टोटल 650चे जर प्रोडक्ट फ्री मिळत असतील तर लोक संधीचा फायदा घेतील का नाही घेणार? नक्कीच घेणार. म्हणजे 500चे प्रोडक्ट फ्री, 500चा डिस्काउंट, 650चे प्रोडक्ट फ्री, 100 रुपये कॅशबॅक. जर 1250 रुपयाचा माझा इथं फायदा होत असतील तर भविष्यात खरेदी करण्याचं प्रमाण लोकांचं वाढणार की नाही वाढणार? गॅरंटेड वाढणार. आता हे खरेदी कस्टमर करेल का आपला डिस्ट्रीब्युटर करेल? नक्कीच आपला डिस्ट्रीब्युटर. आणि डिस्ट्रीब्युटर बनवण्यासाठी त्याला आयुष्यात येऊन एकदा इथं संधी घ्यायची, बरोबर आहे का? मग आयुष्यातून एकदा सभासद बनवायचं असेल तर आपलं सभासद बनवण्याचं प्रमाण वाढेल की नाही वाढणार? गॅरंटेड वाढणार. म्हणजे सभासद आपण बनवणार मार्केटमध्ये, त्याच्यावरती आपल्याला वीकली इन्कम दिला, म्हणजे महिन्यात आपण किती वेळा घेऊ शकतो? 4 वेळा. आणि जे खरेदी करणार त्याच्यावर महिन्यात एकदा, असा टोटल 5 वेळा आपण इथं इन्कम करू शकतो.
आता इथपर्यंत जर तुम्ही बघितलं तर फक्त जागेवर पैसे दिले, जागेवर माल घेतला, व्यवहार संपला. त्यानंतर आपण जी महिन्याला खरेदी करत त्याच्यावर आपल्याला एक फायदे मिळणार. बरोबर आहे का? इथपर्यंत कुठला आपण पुन्हा गळ्यात काय मारतोय का? बरं, पुढे बिझनेस केलाच पाहिजे असं काय कंपल्सरी, पण केलाच तर काय फरक पडू शकतो हे पण आपण डिस्कशन करणार आहोत. बरोबर, जसं आपण इथं सभासद झालो, बरोबर, तसं तुम्ही जर तुमचे सभासद बनवले तर आपल्याला इथे 4 पैसे पण मिळतील. मग तुमच्या जे मोबाईलमध्ये आज जर बघितलं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 500,000 कॉन्टॅक्ट आहेत. लग्न कार्य घरात ठेवून आपण सहज 400-500 लोकांना बोलवतो. बरोबर आहे का? मग त्यातून किती लोकांना किराणा माल लागतोय? जवळजवळ सगळ्यांना. म्हणजे आपले सगळे आपल्यासाठी बिझनेससाठी गरजेचे आहेत. मग त्यातून कंपनी म्हणते आपल्याला आपला बिझनेस हा लेफ्ट आणि राईट या 2 विंग मध्ये चालू करायचा आहे. किती? आता असं कळलं की पहिल्या डोक्यामध्ये काय येतं? आलं चेन मार्केटिंग. चेन मार्केटिंग साखळी पद्धत ही आहे का जिथून आपण प्रोडक्ट घेतो ती आहे? मित्रांनो, नक्कीच जिथून प्रोडक्ट घेतोय ती आहे, ज्याच्यामध्ये तीच लोक मोठी होत आहेत. बरोबर आहे का? आणि आपला काय होतोय? लॉस. बरं, ही जी आहे ही डायरेक्ट मार्केटिंग. आपला फायदा होतोय का लॉस होतोय? फायदा. हे जे आहे हा फक्त तराजू आहे. जे सभासद तुम्ही आणि मी जोडणार आहे, मग भले 3000 पीव्ही, 1500 पीव्ही, 800 पीव्ही, त्याला आत येण्यासाठी कुठला ना कुठला ऑप्शन घ्यावा लागणार आहे. आणि जे सभासद आपण जोडणार त्याचे जेवढे मॅचिंग होतील, पहिला इन्कम दिला मॅचिंगचा, जेवढे मॅचिंग होतील त्याच्यावर आपल्याला 16% मॅचिंग इन्कम दिला. किती टक्के? 16%. मग ही चेन सिस्टम नसून ही ट्री सिस्टम आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या गळ्यातली साखळी, एक साखळीचं कडं तुटलं, साखळी घालू शकतो का? पण ट्री सिस्टम काय सांगते? एक फांदी तुटली म्हणून झाड पडणार आहे का? पण झाड मजबूत नसेल तर? मग इथे जर आपण वैचारिक दृष्टिकोनातून मजबूत झालो, मग तुमच्या माध्यमातून इथे जर 800 पीव्ही आले, इथे 800 पीव्ही आले, मॅचिंग किती होतील? बरोबर ना? 800. 16%ने आपला चेक किती निघल? 128 रुपयाचा. हॅलो, पण तिथं जर आपण त्याला 3000 पीव्हीचं जर डोक्यात टार्गेट टाकलं तर? पण डेअरिंग कधी वाढल? मी जर समजा 1750चं केले आणि समोर त्याला 3000 पीव्ही सांगतोय, कॉन्फिडन्स वाढल का? पण माझंच समजा 5 वर्ष जॉईनिंग असेल तर 100% तुम्ही पण इथे काय म्हणणार? 3000 मॅचिंग झाले, 3000 पीव्ही, 16×48, जिथे 128चा चेक निघाला तिथून किती रुपये चेक निघल? 480 रुपयाचा. मग असं जाऊन या साईडला 10,000 पॉईंट आले, या साईडला 10,000 पॉईंट आले, साधारण 2-2, 3-3 जॉईनिंग. बरोबर आहे का? 10,000 मॅचिंग होतील, 1600 रुपयाचा चेक निघल. एका साईडला 1 लाख झाले समजा, पुढे जाऊन एका साईडला 1.25 लाख झाले, मॅचिंग किती होतील? 1 लाख. 16,000 वीकली चेक निघल. राहिलेले 25,000 जे आहेत हे लॉस होत नाही. ज्या आठवड्यात तुम्ही मॅच करचाल, ज्या महिन्यात तुम्ही मॅच करचाल, ज्या वर्षात तुम्ही मॅच करचाल, आहे असे कॅरी फॉरवर्ड केले जातात. आपल्या कष्टाचा एकही पैसा इथं तुमचा वाया जात नाही. असे 16%ने आपल्याला कंपनी 1 लाख, 2 लाख, मॅक्झिमम 5 लाख रुपये देते. शेवटी आपला निर्णय आहे. बरोबर आहे का? दुसरा इन्कम दिला आपल्याला कंपनीने डायरेक्ट स्पॉन्सर 10%. तुम्ही तुमच्या ओळखीची कितीही लोक जोडा, याला बंधन नाहीये. जेवढी ओळखीची लोक जोडचाल ते लोक त्यांचं काम करतील, ते जेवढं मॅचिंग इन्कम घेतील त्याच्यावर आपल्याला मॅचिंग इन्कम तर भेटणारच आहे. पण त्यांच्या इन्कमच्या 10% तुम्हाला कायमस्वरूपी भेटणार आहेत. का? कारण आपण त्यांना घडवायचं काम केलंय. बरोबर? त्याला आपण रॉयल्टी इन्कम पण म्हणतो. किती टक्के? 10%. तिसरा इन्कम दिलाय जो जबरदस्त कंपनीचा इन्कम आहे, ज्याला आपण म्हणतो सीपी बोनस. बघा, काम एकच करतोय, कुठलं? सभासद बनवण्याचं. पण कंपनी आपल्याला वेगवेगळे इन्कम देते. पहिला मॅचिंग दिला, दुसरा डायरेक्ट स्पॉन्सर दिला, आता तिसरा सीपी बोनस. आता बघा, प्रत्येक जण आपण बघितलं भारतामध्ये 80% लोक ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत? आणि अमेरिकेत आर्थिक महासत्ता असण्यामधली गॅप समजून घ्या. बरोबर आहे का? मग भारतात जर ही लोक श्रीमंत व्हायचे असतील, आज 80% लोकांचा इन्कम जर तुम्ही काढला तर हार्डली 15,000 ते 20,000 रुपये. मग आपली कंपनी काय विचार करते? आपल्या डिस्ट्रीब्युटरला आठवड्याला 4,000 रुपये कमवायची संधी दिली. किती रुपये? आता आठवड्याला 4,000 म्हणजे 16,000 रुपये हे बिझनेसच्या व्यतिरिक्त असणार आहेत आपल्याला. आणि हे व्यतिरिक्त जर 16,000 घ्यायचे असतील तर कंपनी आपल्याला फक्त म्हणते तुमच्या लेफ्टच्या ग्रुपमधून 20,000 पॉईंट, राईटच्या ग्रुपमधून 20,000 पॉईंट. आता तुम्ही बसलेले माझ्या ओळखीचे आहेत का? पण तुम्ही जर सभासद झाला तर हे माझ्या पॉईंटमध्ये पकडले जाणार. म्हणजे आपल्याला आपल्या टीम मधून जरी आले तरी चालणार आहे. आता 20,000 पॉईंट करायचं म्हणजे 3,000 पीव्हीचं रोज एक जरी जॉईनिंग आलं, हॅलो, बरोबर आहे का? 7 दिवसात 7 त्रिक आपल्याला किती पाहिजे? 20. अवघड आहे का ठरवलं तर? बरोबर.
किंवा 1500 पीव्हीचे रोज 2 जॉईनिंग आले, येतील का नाही येतील 1-2 जॉईनिंग? मग आपल्याला जर 20,000 पॉईंट मॅचिंग झाले, असे आठवड्याला 4,000 म्हणजे महिन्याला किती भेटणार आहे? 16,000. बरं, पॉईंट मॅचिंग झाल्यामुळे मॅचिंगच्या पण किती टक्के देते कंपनी? 16%. म्हणजे 16 दोन्ही 3200, हे 3200 रुपये पण आपल्याला भेटणार. म्हणजे जवळजवळ 12,800. साहेब 28,800 रुपये जर आपण फक्त आठवड्याला 20,000 पॉईंट मॅचिंग करून, म्हणजे रोजचे 1-2 जॉईनिंग करून जर आपल्याला 28,800 रुपये म्हणजे जवळ 30,000 रुपये मिळणार असतील, तर लोक याला पार्ट टाइम 2 तास देतील का नाही देणार? नक्कीच देतील. फक्त काय बोलायचंय काय हे शिकण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे. हॅलो. शिवाय आपल्याला कंपनीने 4था इन्कम दिलाय, बरोबर? त्याला आपण म्हणतो अवॉर्ड आणि रिवॉर्ड. आता हा इन्कम देत असताना कंपनी 1 ऑगस्ट पासून 31 जुलै मध्ये, 1 ऑगस्ट मध्ये आपल्या कंपनीची अॅनिव्हर्सरी असते, 1 ऑगस्ट पासून 31 जुलै पर्यंत दरवर्षी आपल्याला रिवॉर्ड इन्कम कंपनीत असते. आणि हा रिवॉर्ड इन्कम फक्त ह्या जॉईनिंग किट वरती असतो. क्लिअर? मग आपण जर का समजा जसं आता काम करत चाललोय, समजा इथं 10,000 पॉईंट झाले, इथं 15,000 पॉईंट झाले, मॅचिंग किती होतील? 10,000. मॅचिंगच्या इन्कम प्रमाणे तुम्हाला मॅचिंग इन्कम भेटणारच आहे. ऍज इट इज त्यात जो डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम असेल तो पण तुम्हाला भेटणार. प्लस कंपनी म्हणते तुम्हाला आम्ही 1,000 रुपये एक्स्ट्रा रिवॉर्ड इन्कम देऊ. आता हे रिवॉर्ड घेतला, यांच्या माध्यमातून नवीन काही पॉईंट आले, समजा 25,000 इकडे आले, 40,000 इकडे आले. आता मॅचिंग किती होती इथं? 25,000. 16% ऍज इट इज जे मिळायचे तुम्हाला भेटणारच आहे. शिवाय 25,000 आठवड्यात मॅचिंग झाल्यामुळे तुम्हाला सीपी बोनस पण भेटणार, डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम पण भेटणार, प्लस 2,500 रुपये एक्स्ट्रा रिवॉर्ड भेटणार. मग असे वेगवेगळे जसे माइलस्टोन आपण हायवेला बघतो, 10 किलोमीटर 20 किलोमीटर, असे वेगवेगळे रिवॉर्ड तुम्हाला दिलेले आहेत. मग 1,000, 2,500, 5,000, 10,000, 20,000, 50,000 असे जवळपास 5 करोडचे रिवॉर्ड कंपनी दरवर्षी देते आपल्याला. हॅलो. म्हणजे आपण फक्त सभासद बनवतोय आणि सभासद बनवत असताना आपल्याला 4 प्रकारचा वेगवेगळा इन्कम दिलाय. आणि हा सगळा इन्कम कंपनी आपल्याला दर सोमवारी आठवड्याला दिलाय. कसा? 11:50 रात्री क्लोजिंग होतं. मंगळवार ते सोमवार जे पण आठवड्याभराचं काम होईल त्याचं स्टेटमेंट 10 मिनिटात शो होतं. किती मिनिटात? 10 मिनिटात. आणि लगेच तुमच्या अकाउंटवर दर गुरुवारी जमा होतात. आजपर्यंत कंपनीला हा गुरुवार कधी शुक्रवार होऊ दिलेला नाहीये. कंपनीने कंपनीचे इथिक्स जपलेले आहेत. आणि ऍज अ नेटवर्कर आपल्याला दुसरं काय पाहिजे? बरोबर. आणि 5% टीडीएस, 5% ऍडमिन चार्ज कट होतो, बाकी सगळी अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा होते. क्लिअर? आता हा झाला फक्त सभासद बनवण्याचा. आता हे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला हे सगळी क्लिअरिटी आहे. आता ही लोक जी जोडले दर महिन्याला खरेदी करतील का नाही करणार? गॅरंटेड करणार. बरं, ही खरेदी एकदा करतील का दर महिन्याला करतील? बरोबर, दर महिन्याला करणार आहे. मग आपली लोक जी खरेदी करणार त्या खरेदीवर तुम्हाला दर महिन्याला इन्कम पण भेटणार आहे. बरोबर आहे का? मग तो इन्कम पण कसा मिळतो तो पण आपण बघू, ज्याला म्हणूया आपण रिपर्चेस. रिपर्चेस इन्कम मध्ये कंपनीने पहिला इन्कम दिलाय परफॉर्मन्स बोनस 10% पासून ते 25% जे आपण स्वतः पहिली खरेदी करतो. या खरेदीवर 1,001 बीव्हीची जर स्वतः खरेदी केली, किती? 1,001 बीव्हीची आपण जर स्वतः खरेदी केली तर या खरेदीवर तुम्हाला 10% म्हणजे 100 रुपये तुमच्याच अकाउंटवर कॅशबॅक असणार आहे. हॅलो. क्लिअर? आता आपल्या माध्यमातून काही लोक जोडली जातील. ही लोक पण येऊन खरेदी करणार का नाही करणार? नक्कीच करणार. पण हे 1,000 बीव्ही पकडून जर 7,501 बीव्ही झाले टोटल, मग याला काय कुठला क्रायटेरिया नाही, कुठल्याही महिन्यात होऊ द्या. 7,501 बीव्ही झाले तर तुम्ही जाता 15%वर, जिथं 100 रुपये तुम्हाला कॅशबॅक भेटणार ते तुम्हाला कॅशबॅक किती भेटणार? 150 रुपयाचा. आता ज्या लोक तुमची 10%वर असतील त्यांचे तुम्हाला डायरेक्ट 5% गॅप कमिशन मिळणार. आता असं जाऊन आपलं जर का 25,001 बीव्ही झाला तर तुम्ही जाता 20%वर, तुमच्या खरेदीवर तुमचा चेक निघणार 200 रुपयाचा. जी लोक 10%वर आहेत त्यांचे 10% मिळतील, जी लोक 15%वर आहेत त्यांचे 5% मिळतील. पुढे जाऊन जर तुम्ही 75,001 बीव्ही वर झाला तर तुम्ही जाणार 25%वर आणि तुमच्याच खरेदीवर तुमचा चेक किती रुपयाचा निघणार आहे? 250 रुपयाचा. मित्रांनो विचार करा, एकदा घेतलेली लेवल परत झिरो होत
मग तुमच्या टीम मध्ये कोणी खरेदी करो अथवा ना करो, पण लोक जर खरेदी करत असतील, तुम्हाला तुमच्या खरेदीवर 250 रुपये जर मिळणार, पण 10% वाल्यांचे 15%, 15% वाल्यांचे 10%, 25% वाल्यांचे 5% तुमचा मंथली इन्कम वाढत जातो. आणि ज्या दिवशी तुम्ही 75,000 बीवी वरती या कंपनीमध्ये पोहोचता, त्याच महिन्यात तुम्ही कंपनीमध्ये स्टार ही लेवल क्वालिफाय करता. आतापर्यंत तुम्हाला तुमच्या लोकांनी केलेल्या खरेदीवर पैसे मिळत होते, पण ज्या दिवशी तुम्ही स्टार लेवल क्वालिफाय करता त्या दिवसापासून कंपनी तुम्हाला ऍडिशनल 4%, तो पण कंपनीच्या टर्नओव्हरवरती आपल्याला पैसा द्यायला चालू करते. किती? ऍडिशनल 4%. आणि हा टर्नओव्हर जो पण कंपनीचा त्या महिन्याचा असेल, तो जर आपल्याला 4% घ्यायचा असेल तर कंपनी 75,000 बीवी करा म्हणत फक्त तुमच्या टीम मधून जे काय तुम्ही 50, 60, 70, 75 लोक जोडलेली असतील त्यांच्या माध्यमातून फक्त 21 लोकांनी 21,000 बीवीची जरी खरेदी केली, किती? 21,000 बीवीची, तरी तुम्हाला स्टार फंड जो 2,500-3,000 रुपये असेल, शिवाय परफॉर्मन्स बोनस 2,500 रुपये, जवळपास स्टार फंडचा इन्कम इथं 5,000 ते 6,000 रुपये जाणार आहे. किती? आणि यासाठी तुम्हाला काम काय करायचंय? फक्त आपलं दुकान बदलायचंय. आणि तुम्ही जसं दुकान बदललंय, जे तुमच्या माध्यमातून दुकान बदलले त्या लोकांना इथं आपल्या ज्या ऑफर आहेत, मग कुठल्या कुठल्या? कन्सिस्टन्सी ऑफर असेल, 400 रुपयाचे प्रोडक्ट असतील, 100 रुपये कॅशबॅक, याची त्यांना जाणीव करून देऊन त्या गोष्टी आपल्याला करायच्या. हॅलो, जर तुम्ही स्टार झाला आणि 5,000 ते 6,000 रुपये तुम्हाला मिळायला लागले, असे स्टार फक्त आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या टीम मध्ये बनवायचे. म्हणजे उदाहरणार्थ, जे तुम्ही तुमचे स्टार डायरेक्टला व्यक्ती जोडचाल, इथं लेफ्ट राईटचा काही संबंध नाही, हे तुमच्या डायरेक्ट फ्रंट लाईनला येणार. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे आपण 8 स्टार जर बनवले, भले हे 75,000 बीवीने झाले, बरोबर, आणि ते जर स्टार झाले, त्यांनी फक्त 21,000 बीवीने जरी बिझनेस मेंटेन केला, मग 1 स्टार झाला, तुम्ही साईडून 21,000 काढले, तुम्ही सिल्वर व्हाल, गोल्ड व्हाल, प्लॅटिनम व्हाल, एमरल्ड व्हाल, रुबी व्हाल, डायमंड व्हाल, सफायर व्हाल, क्राऊन, सफायर नंतर क्राऊन, अशा कंपनीच्या 8 लेवल आहेत. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही 21,000 क्राऊन लेवल मेंटेन करताल, तुमचा चेक जवळपास 60,000 पासून ते 75,000 पर्यंत मेंटेन राहतो. जेवढे तुमचे खरेदी वाढतील तेवढा अनलिमिटेड डेप्थ आपल्याला इन्कम कंपनी दिली आहे. जो बीवी वरती जसा हा 25%, हा 4%, असा आपल्याला कंपनी जवळपास 90% बीवीच्या आपल्याला पैसा वाटला. हॅलो, बरोबर आहे का? मग हा जर आपल्याला बिझनेसचा इन्कम घ्यायचा असेल तर आपल्याला सुरुवात कुठून करावी लागणार आहे? आयुष्यात येऊन हे किटकिट नसून आयुष्याची किटकिट गॅरंटेड दूर करेल. मित्रांनो, हाच निर्णय मी 1 वर्षापूर्वी घेतला. आज सांगायला आनंद होतो, ज्या फक्त पुण्यात तर दुकान पण नव्हतं, बरोबर आहे का? आज आपला बिझनेस खूप छान पद्धतीने वाढत चाललेला आहे. आज तुमच्यासाठी 1% पण काम झालेलं नाही. जर हा निर्णय तुम्ही पण घेतला, मित्रांनो, 1 वर्षामध्ये या सिस्टमच्या माध्यमातून जवळपास 12 लाख रुपये कमवले आणि आज कंपनीची क्राऊन लेवल मेंटेन करतोय.